सो फ्रेंड्स, ही बघा चंदन बटव्याची भाजी गरमागरम तयार झालेली आहे आणि त्यासोबत आहे मस्त तीळ लावलेली बाजरीची भाकरी। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स। मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिवाळ्यात आरोग्याला पौष्टिक असणारी चंदन बटव्याच्या भाजीची रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो ही बघा, ही आहे चंदन बटव्याची भाजी। ही मी साफ करून घेतलेली आहे। ही हिरवी पालेभाजी अतिशय गुणकारी मानली गेलेली आहे। या पालेभाजीमध्ये अजीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम मुबलक मात्रेमध्ये असते। या पालेभाजीमध्ये लोह आणि फायबर ही भरपूर प्रमाणात असते। चंदन बटव्याची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे। भाजी छान धुवून ठेवलेली आहे। आता आपण ही करायला घेणार आहोत। भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी घेतलेत 5 पाकळ्या लसणाच्या आणि 5 हिरव्या मिरच्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट म्हणजे मिरची घेऊ शकता, तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं। स्वतः हे मी याची पेस्ट करून घेणार आहे। जर बारीक नाही करायची, थोडी जाडसरच वाटून घ्यायची आहे। भाजी छान चिरून घेतली आहे मी। ही तुम्ही डायरेक्ट शिजवूनही घेऊ शकता, पण मी ही डायरेक्ट फोडणी देऊनच तशीच शिजवून घेणार आहे। तर चला बघूयात कशी बनवायची ही चंदन बटव्याची भाजी। आणि पेस्ट ही करून घेतलेली आहे, थोडं जाडसरच वाटलेलं आहे मी। तर चला पाहूयात कशी करायची ही चंदन बटव्याची भाजी। आता आपण चंदन बटव्याची भाजी करायला घेत आहोत। तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी 1 चमचा जिरे ॲड करत आहे आणि जे आपण पेस्ट वाटलेली आहे ती टाकून देणार आहे। छान परतून घ्यायची आपल्याला। आलं लसणाची पेस्ट आहे, छान परतून झाली आहे। आणि आता ह्याच्यातच मी 2 चमचे बेसन ॲड करणार आहे, चण्याचं पीठ। हे सुद्धा या तेलावर मी छान असं भाजून घेणार आहे। त्याच्यामुळे त्याचा जो कच्चेपणा असतो, तो कच्चेपणाचा वास असतो, तो सगळा निघून जाईल। तुम्ही बेसन भाजून सुद्धा याच्यात टाकू शकता, पण मी डायरेक्टली या फोडणीत ॲड केलेलं आहे आणि छान आता ते परतून घेणार आहे। ॲड करणार आहे थोडीशी हळद। हे छान मिक्स करून घेऊयात। हे चण्याचं पीठ आपलं भाजत आलेलं आहे। अजून 1 ते 2 मिनिटांसाठी आपण असं परतवून घेणार आहोत। आता ॲड करूयात ही भाजी आणि छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात मी ॲड करणार आहे गरम पाणी आणि छान आपल्याला ही भाजी याच्यात मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा फ्रेंड्स, पाणी टाकल्यानंतर ही अशी दिसते। आता ह्याच्यात आपण ॲड करूया चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ आपण टाकणार आहे आणि छान ही झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी शिजायला ठेवून देणार आहे। फ्रेंड्स, आपली भाजी ही रेडी झालेली आहे। भाजी शिजून तयार आहेत। आता वरून मी टाकणार आहे 2 चमचे शेंगदाण्याचा जाडसर वाटलेला कूट, त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते। सो फ्रेंड्स, ही बघा आता आपली छान अशी ही चंदन बटव्याची आरोग्यासाठी पौष्टिक असणारी भाजी रेडी झालेली आहे। चंदन बटव्याची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी आहे। याला चंदन बटाई सुद्धा म्हटलं जातं किंवा चिल्याची भाजी सुद्धा म्हटलं जातं। या पालेभाजीच्या सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका टाळता येऊ शकतो। रक्त शुद्धी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते ही भाजी। सो फ्रेंड्स, गरमागरम चंदन बटव्याच्या भाजीसोबत मी सर्व करत आहे गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकरी। खूपच चविष्ट लागते जेव्हा आपण या बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खातो। तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता। या भाजीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपले पोटही स्वच्छ होण्यास मदत होते। सो फ्रेंड्स, कसा काय वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची या हिवाळ्यात जी आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असलेली चंदन बटव्याच्या भाजीची रेसिपी। जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात